तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वपूर्ण योजना आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागू करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे असे काही पुन्हा एकदा महत्त्वाचे बदल करण्यात आलेले, ज्या अंतर्गत यामध्ये आता पुन्हा 12 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. त्याबद्दलचा ऑफिशियल जी-आर पण आलेला आहे. तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नवीन महत्त्वाचे 12 मोठे बदल काय आहेत त्याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये पासपोर्ट फोटो, बँक खाते अशा प्रकारचे विविध असे काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. तर ते बदल कोणते त्याचीच ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करत असताना कुठेही अडचण येणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज इथे करू शकाल. तुमचा फॉर्म कधीही रिजेक्ट होणार नाही. चला तर या नवीन जी-आरमध्ये काय महत्त्वाचे 12 नवीन बदल सांगितले आहेत त्याची माहिती जाणून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा महत्त्वाचा जी-आर आहे. दिनांक 12 जुलै 2024 म्हणजेच आजचा जी-आर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काय महत्त्वाच्या सुधारणा इथे करण्यात आलेल्या आहे. तर त्या सुधारणा कोणता? सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्याही बदलण्यात आलेली आहे. तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली यालाच कुटुंब असं म्हटलं जाते, असं यांनी इथे सादर केलेलं आहे. यामध्ये सर्वात अगोदरचं बदल म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. तर ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे अशा नवीन लग्न झालेल्या महिलेचं लगेच राशन कार्डवर हे नाव येत नाही. याचाच विचार करून आता महाराष्ट्र सरकारने त्यांना आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे कंपल्सरी केले आहे, ज्या अंतर्गत ते आता या योजनेचा लाभ इथे मिळू शकतील. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा पतीचा TC किंवा अधिवास प्रमाणपत्र सर्व जे काय असेल ते पतीचं असणे आवश्यक आहे. पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील इथे ग्राह्य धरण्यात येईल. तर अशा प्रकारे जर महिला बाह्य दुसऱ्या राज्यातील असेल आणि तिनं लग्न महाराष्ट्र राज्यातील पुरुषाशी केला असेल तर पुरुषाकडे म्हणजेच त्या महिलेच्या पतीकडे त्याचा स्वतःचा जन्माचा दाखला किंवा TC किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. चौथा बदल म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. पहिले हे पोस्ट खाते ग्राह्य धरण्यात आले नव्हते, परंतु आता यामध्ये मान्यता इथे दिलेली आहे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील जो काही फोटो असेल त्याचाच फोटो काढून ऑनलाईन फॉर्म जो काही भरतो तिथे जर अपलोड केला तर तिथे काही अडचण येणार नाही. जसं की तुम्हाला माहित असेल, आपण जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फॉर्म भरतो तेव्हा सगळ्यात शेवटी तुम्हाला फोटो अपलोड करावा लागतो. तर तो फोटो लाईव्ह फोटो अपलोड करावा लागतो. तर त्याच लाईव्ह फोटोमध्ये जर महिलेचा ऑफलाईन अर्ज केलेला असेल तर त्या महिलेचा पासपोर्ट फोटोचा फोटो काढून ती इथे अपलोड करू शकता. त्याला इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्या अंतर्गत तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होणार नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलाचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रायोजित करण्यात येत आहे. तर आता हे जे काही संपूर्ण मी तुम्हाला नावे सांगितलेत या संपूर्ण केंद्रावर जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज, ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज इथे करू शकता. यामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस पैसे आकारले जाणार नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. जसे की तुम्हाला माहित असेल की सध्या आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. तर सगळीकडे कालाबाजार चालू आहे. सर्व जे काही फॉर्म भरण्यासाठी 100, 200 कुठं तर 500 आणि 1000 रुपये घेत आहे. तर यामध्ये प्रत्येक सामान्य नागरिकाचा नुकसान होऊ नये ही बाब इथे लक्षात घ्यायची आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला तुम्हाला इथे जास्त पैसे द्यायचे नाही. जर सरकारी काम असेल, सरकारी संघटना असेल तरी तिथे तुम्हाला 1 रुपया द्यायचा नाही. परंतु जर आपले सरकार सेवा केंद्र असेल तरी तिथे तुम्हाला जे काही फॉर्म भरण्यासाठी पैसे लागतात 50 रुपये, 60 रुपये ते तुम्हाला इथे द्यायचे आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पैसे इथे द्यायचे नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. जर कुठेही अशा प्रकारचे जास्त पैसे घेत असेल तर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईटवर इथे कंप्लेंट करायची आहे. तर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT या प्रणालीद्वारे सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे.
या योजनेच्या विविध यामध्ये PM किसान, पोषण मनरेगा, PM स्वनिधी, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना इथे असणार आहे. जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांना डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झाले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. ही अशी एक महत्त्वाची बाब इथे अपडेट करण्यात आलेली आहे. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीची सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर योजनित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे. जे काही ऑफलाईन अर्ज असणार आहे ते तुम्हाला इथे ग्रामपंचायतीमध्ये मिळवून घ्यायचे आणि तेच फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तिथे तुम्हाला ग्रामपंचायतीला भरायचे आहे. हे पण महत्त्वाचं अपडेट इथे दिलेलं म्हणजे जे काही संपूर्ण काम असणार आहे आता हे ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आलेलं आहे. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलाच्या यादीच्या प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. ज्यांचे फॉर्म भरलेले आहे त्यांचे नावं त्यांची लिस्ट इथे पब्लिश करणे आवश्यक आहे. कारण की जे काही फॉर्म आहेत ते डुप्लिकेट भरले जावे नाही ही तुम्हाला इथे बाब लक्षात घ्यायची आहे. तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी इथे प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवावे. तर असे काही महत्त्वाचे बदल इथे करण्यात आलेले आहे जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. हे जर तुम्हाला बदल माहीत असेल तर तुम्ही आता ऑनलाईन अर्ज भरत असाल तर तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला कोणत्या बदलामध्ये काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत. जर मित्रांनो तुम्ही अजूनही ऑनलाईन अर्ज भरला नसेल तर नक्की ऑनलाईन अर्ज भरा. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा त्याबद्दलचं A to Z प्रोसेस आपण आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केले. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून संपूर्ण माहिती अगदी घरी बसून तुमच्या मोबाईलवर फिलअप करू शकता. चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.